अजित पवारांच्या निधनाच्या आधी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जी चर्चा होती ती चर्चा आता मटेरियलाइज होणार का किंवा ऑन ग्राउंड येणार का, म्हणजे राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का, हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय. आणि यामध्ये आज किंवा काल या 2 दिवसांमध्ये एक मोठी घडामोड घडली आणि ती घडामोड म्हणजे भाजपचा याबद्दलचा स्टँड काय आहे तो समोर आला आणि तो स्टँड क्लिअर केलाय तो देवेंद्र फडणवीसांनी. म्हणजे एका मुलाखतीमध्ये त्यांनी थेट जरी सांगितलं नसलं तरी त्यांनी असं सांगितलं की अजित पवारांचं माझं त्यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी बोलणं झालं आणि आम्ही 1 तास बोलत होतो आणि त्यात अजित पवारांनी विलिनीकरणाबद्दल आम्हाला काही सांगितलं नाही. किंवा त्या आधीच्या काळात सुद्धा विलिनीकरणासाठी आधी भाजपसोबत चर्चा होणं गरजेचं होतं, ती चर्चा झालेली नाहीये असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे. पण माझ्याकडे जी माहिती आली ती माहिती आता वेगळी आहे. अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी असतील किंवा राज्यातलं नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस असतील, या सगळ्यांशी अजित पवारांनी चर्चा केली होती आणि त्यांचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच अजित पवारांनी चर्चेला सुरुवात केली होती, म्हणजे विलिनीकरणाची चर्चा करायला सुरुवात केली होती. आता जर अजित पवारांनी ही चर्चा झाली होती आणि भाजप नेतृत्वाचा ग्रीन सिग्नल मिळाला होता तर ती चर्चा झाली नव्हती असं देवेंद्र फडणवीस का म्हणतायत किंवा भाजपचा एक प्रकारे नकार ते का कळवतायत, तर त्याचं उत्तर आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. आणि देवेंद्र फडणवीसांनी किंवा भाजपने ही पलटी का मारली हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या शेवटापर्यंत समजणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या या स्टँड बद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण व्हावं असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आता अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का, म्हणजे ते हयात असताना ज्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चेचा अंतिम निष्कर्ष निघून दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार का, हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात होता. म्हणजे अजित पवारांची अंतिम इच्छा म्हणून दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावी असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. पण जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत म्हणजे सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, या लोकांकडून या गोष्टीला ग्रीन सिग्नल मिळत नाहीये असं दिसतंय किंवा त्यांची तशी इच्छा नाहीये असं दिसतंय. आता त्यांची काय इच्छा नाहीये हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. आता जर तुम्हाला ते जाणून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ बघा. पण काल एक महत्वाची घटना किंवा घटनाक्रम या गोष्टीमध्ये घडला आणि तो घटनाक्रम म्हणजे भाजपचा याबद्दल काय स्टँड आहे ते समोर आलं. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी काल एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की अशा प्रकारची काही चर्चा झाली असती तर अजित पवारांनी आम्हाला सांगितलं असतं. पण भाजप नेतृत्व म्हणजे मोदी शहा असतील किंवा फडणवीस असतील यांचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर किंवा यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच अजित पवारांनी शरद पवारांशी चर्चा करायला सुरुवात केली होती. ही खात्रीशीर माहिती राजकीय वर्तुळातून किंवा त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळते. आता यातून हा प्रश्न उपस्थित राहिला की देवेंद्र फडणवीस ही पलटी का मारतायत, तर त्याचं महत्वाचं कारण म्हणजे बदललेली परिस्थिती. म्हणजे अजित पवार हयात असताना काय परिस्थिती होती आणि अजित पवार वारल्यानंतर काय परिस्थिती आहे, या दोन्ही परिस्थितीमध्ये जो फरक आहे तो फरक त्यांच्या बदललेल्या भूमिकेला कारणीभूत आहे. आता भाजपच्या या बदललेल्या भूमिकेतला फरक समजून घेण्यासाठी अजित पवार हयात असताना राष्ट्रवादीचं विलिनीकरण भाजपला का हवं होतं हे आपण आधी समजून घेऊ आणि त्यानंतर आताच्या परिस्थितीत त्यांना ते का नकोय हे सुद्धा समजून घेऊ. तर अजित पवार हयात असताना भाजपला हे विलिनीकरण हवं होतं. त्याचं सरळ साधं कारण म्हणजे सध्याची जी राजकीय परिस्थिती त्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी ही मार्जिनलाइज झालेली आहे. म्हणजे ते अतिशय अडचणीत सापडलेत अशी परिस्थिती आहे. याच्या विरुद्ध बाजूने बघितलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार हे मोठ्या प्रमाणावर निवडून आलेत, त्यामुळे ते राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेत आहे. सोबत अजित पवारांसारखं एक खमकं नेतृत्व, एक अग्रेसिव्हली कार्यकर्त्यांना ताकद देणारं नेतृत्व हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे होतं. त्यामुळं अजित पवारांची राष्ट्रवादी ही वरचढ होती. आता जर अशा परिस्थितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या असत्या तर अजित पवारांचा एकत्रित राष्ट्रवादीवर वरचष्मा राहिला असता
ही गोष्ट चोरून लपून किंवा झाकून राहिलेली नाहीये. आता अजित पवारांचा जर राष्ट्रवादीवर वर्चस्व राहिला असता तर भाजपचे ते सहयोगी पक्ष आहेत किंवा अजित पवारांची आणि देवेंद्र फडणवीसांची बॉन्डिंग चांगली आहे, त्यामुळं भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या बॉन्डिंगला तेवढा काही परिणाम झाला नसता किंवा त्याला डॅमेज झालं नसतं. पण सध्या अजित पवार नसतानाची जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये जर राष्ट्रवादी एकत्रित आली तर राष्ट्रवादीचं जे नेतृत्व आहे ते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडे सरकू शकतं. कारण की पवार फॅमिलीमधले राजकारणाचा नीटपणे अनुभव असलेले हे 3 नेते आहेत आणि या 3 नेत्यांकडे जर नेतृत्व आलं तर भाजपला पूरक असलेली भूमिका ते घेतीलच याबद्दल शंका आहे. कारण की शरद पवारांचं जे राजकारण आहे, या राजकारणाचा पिंड हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा राहिलाय. त्यामुळं राष्ट्रवादी एकत्रित आल्यानंतर ते भाजप सोबत राहतील किंवा भाजपला पूरक भूमिका घेतील अशी शक्यता मला कमी वाटते. म्हणजे आता जरी तात्काळ ते सत्तेसोबत गेले तर ही पुढच्या राजकारणाच्या म्हणजे 29च्या राजकारणाच्या दृष्टीनं भाजपला ते पूरक भूमिका घेतील याची शक्यता कमी आहे आणि तो धोका भाजपला निर्माण होऊ द्यायचा नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे या बदललेल्या परिस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊ नयेत अशी भाजपची इच्छा आहे. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित जर आल्या नाहीत तर त्याचा भाजपला अप्रत्यक्षपणे फायदा आहे. तो कसा फायदा आहे तर दोन्ही राष्ट्रवादी या जर वेगवेगळ्या राहिल्या तर शरद पवारांची राष्ट्रवादी ही 29 पर्यंत मार्जिनलाइज राहील किंवा शरद पवारांना फार काही गेम खेळण्यामध्ये स्कोप राहणार नाही. दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी ही सत्तेत असली तरीही त्याचं नेतृत्व प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील किंवा सुनेत्रा पवारांकडे असेल. म्हणजे सुनेत्रा पवार या राजकारणात नवख्या आहेत, त्यामुळं सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ किंवा धनंजय मुंडे या भाजपच्या वळचणीला गेलेल्या नेत्यांकडे हे नेतृत्व असणार आहे आणि त्यांच्याकडे नेतृत्व असल्यामुळं या नेत्यांचे जे भ्रष्टाचार आहेत किंवा भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत त्याच्या ज्या चौकशा सुरू आहेत, या चौकशांचा धाक दाखवून भाजप त्यांच्याकडून हवं ते करून घेऊ शकते हे भाजपला माहिती आहे. त्यामुळे हे नेते भाजपला पूरक भूमिका घेतील हे स्पष्टच आहे. याला आणखी एक पदर आहे आणि तो पदर म्हणजे अजित पवार हयात असतानाचा पदर. आता अजित पवार ज्यावेळी हयात होते त्यावेळी त्यांचं खंबीर आणि खमकं नेतृत्व राष्ट्रवादीला होतं आणि त्यामुळं अजित पवार भूमिका घेत होते, ते त्यांच्या कार्यकर्त्यांना ताकद देत होते किंवा जनतेला अट्रॅक्ट करण्याची क्षमता अजित पवारांमध्ये होते. म्हणजे त्यांची भाषण शैली असेल किंवा त्यांचं कार्यकर्त्यांना बळ देणं असेल, त्यांचा एक कामाचा माणूस असा चेहरा असेल, या चेहऱ्याच्या बळावर ते लोकांना अट्रॅक्ट करू शकत होते. आता सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, भुजबळ असतील किंवा धनंजय मुंडे असतील, हे नेते त्यांच्या चेहऱ्याच्या किंवा त्यांच्या फेस व्हॅल्यूवर जनतेला अट्रॅक्ट करू शकत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी ही कमकुवत राहणार आहे किंवा ती विखुरलेली राहणार आहे किंवा अंतर्गत गटातटाचं राजकारण असल्यामुळं राष्ट्रवादीची ताकद ही वाढणार नाहीये. आता राष्ट्रवादीची ताकद वाढली नाही, राष्ट्रवादी वीक राहिली. 2029 मध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही राष्ट्रवादी भाजपला टक्कर देण्याच्या स्थितीत राहणार नाहीत, हे वास्तव आहे आणि भाजपला तेच हवंय. कारण की 2029 मध्ये भाजपला 100% भाजप हा नारा पूर्ण करून दाखवायचा आहे. म्हणजे त्यांना स्वबळावर सत्ता आणायची. आता दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्रित झाल्या आणि शरद पवारांसारखं एक खमकं नेतृत्व किंवा राजकारणात डाव पेचामध्ये कसलेलं नेतृत्व जर राष्ट्रवादीला मिळालं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी भाजपला 29 मध्ये टक्कर देऊ शकते आणि ही गोष्ट माहिती असल्यामुळंच भाजपला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊ नयेत असं वाटतं. आता हे विश्लेषण ऐकल्यानंतर भाजपच्या डावपेचांबद्दल काय वाटतं, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगाच. हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.